तर मंडळी माझ्या पाठीमागे तुम्ही आता बघू शकता तर मुसळधार पावसानं आज पाडगावात हजेरी लावलेली असा आणि पाऊस खूप आता या ठिकाणी जोरात पडत असा तुम्ही बघू शकता। तर मंडळी रोज पाऊस फक्त आवक करून जायचो पडायचो काय नाही, पण आज मात्र खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत असा आहे। मंडळी आता सो पाऊस पडणं म्हणजे फायदो पण तेवढोच, म्हणजे शेतीक पाणी लागतं आणि नुकसान पण तेवढाच। नुकसान म्हणजे आंबा बागायतदारांचा खूप मोठा नुकसान होता या पावसात। तर मंडळी आजचा जो पाऊस लागलो ना त्या पावसानं आज घरात पण पाणी खूप इला, कारण पाऊस पण तेवढोच झालो आणि वारा पण तेवढाच इला। खापरीचा घर असला ना पावसात दरवर्षी पहिल्याच पावसात ह्यो त्रास होता, नंतर नाही पहिल्याच दिवशी समजताला आपल्या खय गळता खय नाही। मग आपण ती खापरी दुसऱ्या दिवशी रिपेरिंग करायची। या बघा आज घरात सगळा पाणी इला, सगळा पाणी पुसून काढेपर्यंत नको झाला। ह्या बघा काय झाला, पोसावलेली केळ होती हो ती पण वाऱ्यान पडली। वादळ एवढा जोरात होता ना तर हय लाईनवर झाड पण पडला। आता झाड पडल्यामुळे लाईनवरचा झाड काढतले त्यावेळी लाईट येतली। हय तर दारात घातलेलो मंडपच सगळं कोसळून खाली पडलो। हय बघा काय झाला, ह्यो आमच्या शेजारचो पप्पो ज्यावेळी पाऊस लागलो त्यावेळी ह्यो शेतात काजी काढत होतो आणि त्याच्या घराच्या बाहेर ह्या खत ठेवलेला होता 10,000चा खत, भिजून गेला सगळा। आता त्याच्यावर कागद घालता। हय बघा काय झाला, ह्यो आमच्या बाजूचो विशाल उद्याच त्याचो साखरपुडो असा, पण पर्याय नाही, नवरदेव असलो तरी आता घरावर चढूचा लागला, कारण वारो एवढो जोरात झालो ना वाऱ्यामुळे यांच्या घराचे पत्रे सगळे सरकले, ते आता रिपेरिंग करतासा। आहे ना थोडा उदारा बघा इकडनं थोडा व्हायचं थोडा आहे ना थोडा आणि तर मंडळी हे असत आमचे शेजारी पाटील आणि त्यांच्या घराच्या दारातच मोठा बाबळीचा झाड पडला, तर त्या झाड काढूसाठी जरा त्यांना मदत केलंय। तर मंडळी असो पाऊस आज तुमच्याकडे झालो काय हो, आणि झालो असत तर कमेंट्स करून सांगा, आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।